नमस्कार शेतकरी मित्रांनो, आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा विषय म्हणजे मका पिकावरती. हा मकाचा पीक आहे. याच्या अगोदर आपण याच मका पिकावरती एक व्हिडिओ बनवलेला आहे. त्या मकाच्या व्हिडिओमध्ये आम्हाला काही माहिती कमी वाटली, म्हणून आज हा पुन्हा व्हिडिओ बनवत आहे. तर बघू शकता तुम्ही आजचा हा पूर्णपणे प्लॉट बघू शकता. प्लॉटच म्हणलं जाईल आम्ही, आमचं क्षेत्र आहे ते. तर चला तर मेन मुद्द्यावरती येऊ आपण. तर त्या अगोदर तुम्हाला एक सांगू इच्छितो मित्रांनो, तर जर तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. ते हे चॅनल तुम्हाला शेतीवरील आणि शेतकऱ्याच्या माहितीसाठी बनवलेलं आहे. तर चला तर मेन व्हिडिओवरती वळूया. हे मकाची लागवड आम्ही 25 जून रोजी केलेले आहे. का? ते पाऊस उशिरा झालेला आहे. हे पाऊस उशिरा झाल्यामुळे सगळ्याकडे लागवड उशिरा झालेली आहे आणि नेमकं 25 तारखेला पाणी पडला आणि त्याच दिवशी लागवड झालेली आहे. सकाळी लागवड केली आणि संध्याकाळी पाणी पडलं. त्याच्यानंतर 2-3 दिवस लगट पाणी चालू आहे. आजची समजा 13वा दिवस आहे. मकाला जे आहे ना, बघू शकता तुम्ही 13व्या दिवशी मकाची क्वालिटी बघू शकता, पूर्णपणे बघू शकता. आज जे ना, आज पूर्ण व्हिडिओमध्ये मक्का दिसत आहे तुम्हाला 13व्या दिवशी. आणि हे बघू शकता, ही मक्का जी आहेत आम्ही ट्रॅक्टरनं जी सऱ्या घेतलेल्या आहेत आणि आमच्या घरच्याच महिलांना ही पूर्ण मक्का टाकून दिलेली आहे आणि त्याच्यासोबत एक रासायनिक खताची बॅग टाकलेली आहे आणि परत त्याला गवच्या वगैरे काही लावलेल्या नाही. जे आहे ते कंपनीतून बी आणलं आणि तेच लावलं. त्याच्यात काही आंतरपीक घ्यायचं काही कारण नाही, काही नाही. कारण काही येतच नाही त्याच्यामध्ये. कशाला काही सांगायचं की ह्या मका पिकामध्ये असं येतं तसं येतं, तशातला काही भाग नाही. आणि हा व्हिडिओ तुम्ही जे आहे ना, शेवटपर्यंत पहा. आणि तुम्हाला एक सांगतो, यावर्षी मका आणि त्याच्या उन्हाळ्यामध्ये आम्ही गव्हाचं पीक होतं याच्यामध्ये आणि याच्या अगोदर पुन्हा मका, म्हणजे मकावरती मका झालेली आहे. तर बघूया आता त्या मकावरती किती मका ॲव्हरेज निघतं. भाव तर देणार तर तोच आहेत, त्याच्यात आपल्या हातात काही नाहीत. तर मित्रांनो, या मकामध्ये तुम्हाला बघू शकता आज 13व्या दिवशी क्वालिटी बघू शकता. आता 1-2 दिवसात कोळपणी येईल, कोळपणी करून टाकू आणि खत भेटलं युरिया वगैरे तर युरिया टाकून देऊ. नाहीच मिळालं नॅनो युरियाची एक फवारणी करून देऊ. आणि थोडंसं मित्रांनो एक सांगू इच्छितो, त्यावरती जे ना आम्हाला काही विषय आढळून आलेले आहे. हे बघू शकता, हे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, असे थोडेसे करपलेले आहेत. आता याच्यावरती आम्ही फवारणी घेणार आहोत. ती फवारणी कोणची घेणार आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये कळलंच. तर तुम्ही लक्षात ठेवा, असे काही असे आल्यास तुम्ही लवकरच त्यावरती काहीतरी फवारणी वगैरे काही करू शकता तुमच्या हिशोबानं, किंवा काहीतरी असं औषध टाकू शकता. आणि आमची जी मका आहेत ते एक सारखी उगलेली आहे, कुठलाही विषय नाही त्याच्यामध्ये, समाधानकारक उगलेले आहे. कारण मकाला जो हवा आहे तेवढा पाणी पडलेला आहे आमच्या भागामध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वेळेवर पाणी पडतं आहे आणि वातावरण बी मेन डिपेंड राहतं. वातावरण एकदम ढगाळ राहतं आहे, ऊन कमी प्रमाणात पडतं आहे, ऊन पडतं आहे थोडं कमी प्रमाणात पडतं आहे. आणि याच्यानंतर तण थोडंसं कमी याच्यात दिसते आमच्या शेतामध्ये. नाही तर काही ठिकाणी बघतो मी तणाचा प्रभाव फार आहे. तणामध्ये काय होतं, पिकाची वाढ कमी होते आणि पिकाची जर वाढ कमी झाली ना, तुमचं उत्पन्न घटते आणि माणसाला उल्हास पण नाही येत कामामध्ये. बघू शकता, पण छान प्रकारे आलेले आहेत मका. हे मकामध्ये जे आहे ना, अजून आता खतं वगैरे
मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला हा कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला तर मेन मुद्द्यावरती वळूया. चला तर मित्रांनो, या व्हिडिओला इथंच शेवट करू आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून आमचे पूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद मित्रांनो.